MST CET JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण या सेशन मध्ये MST CET मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत ते डिस्कस करणार आहे। आपलं टार्गेट असणार आहे की प्रत्येक चॅप्टरचे आपण म्हणजे 2020 टू 2025 जवळजवळ म्हणजे या 5 वर्षामध्ये जो ऑब्जेक्टिव्ह PYQs ज्या 5 वर्षाचे PYQs आपण डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे एक मिनिमम 150-200 ऑब्जेक्टिव्ह तरी आपण प्रत्येक चॅप्टरचे करून घेणार आहे। मग काही ऑब्जेक्टिव्ह आपण आता करू आणि काही ऑब्जेक्टिव्ह तुमचे 12th स्टँडर्डचे पेपर झाले की 12th स्टँडर्डच्या पेपर नंतर काही आपण पॉसिबल झालं तर लाईव्ह सेशन आणि काही रेकॉर्डेड सेशन्स आपले असणार आहेत। आपण आता बघा आता सध्या गौरी गणपतीचा सण चालू आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार गौरी गणपतीच्या सणाला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व असते। त्या सणानिमित्त सर्वांना गौरी गणपतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांच्या घरी सुख समृद्धी येवो, सगळ्यांचं आयुष्य भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आपण आपल्या या आजच्या सेशनला स्टार्ट करू। बघा आपण फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह करत आहे। आता ही ऑब्जेक्टिव्ह बघा कधी विचारलेली आहे ते पण आपण बघू। ही विचारलेली ऑब्जेक्टिव्ह 2021 हे बघा 2021 ला विचारलेली आहे 2021। चला याला डिस्कस करू आपण। पहिले क्वेश्चन समजून घेऊ। बघा इफ y is equal to log of root tan x then value of dy by dx at, तर आपल्याला dy by dx काढायचा at x is equal to pi by 4। ठीक आहे, चला डिफरन्शिएट करू याला। y is equal to log of root tan x। ठीक आहे, बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमच्या फुल कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपण सोबत डिफरन्शिएशनचे स्टेट बोर्डचे सिलेबसचा पूर्ण एक्सरसाइज आपण ते पण आपण पॅरलल घेतोय। तर कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील, तुमचे जर रूल्स क्लिअर नसतील, फॉर्म्युले क्लिअर नसतील तर तुम्ही आपले जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते प्रिव्हियस व्हिडिओज बघून घ्या। त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 स्पेशली ते तुम्ही बघून घ्या। त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे सगळे रूल्स एक्सप्लेन केलेले आहेत। आपण आता आपले 2 टॉपिक्स म्हणजे आपण या सेशन मध्ये इनव्हर्स ऑफ म्हणजे इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन या 2 टॉपिकवर आपण ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करणार आहे। आणि आपण फक्त PYQ डिस्कस करणार आहे। जे प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहे। आणि सोबत आपण आपले एक्सरसाइजचे लेक्चर्स पण तुम्ही बघू शकता। बघा आता या क्वेश्चन मध्ये पहा 2021 मध्ये आलेला क्वेश्चन आहे y is equal to log of root tan x आहे। बघा लॉग मी सोबत क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कन्सेप्ट पण क्लिअर करतो। मला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ लागेल पण मी प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करतो म्हणून वेळ लागेल। तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमच्या ऑब्जेक्ट म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। बघा y is equal to log of root tan x, log fx चा रूल कसा आहे बाळांनो, तर log fx चा डेरिव्हेटिव्ह 1/fx into f dash of x। चला या रूलच्या अकॉर्डिंग हे फंक्शन या रूल मध्ये बसते। बघा log fx ची व्हॅल्यू रूट tan x dy by dx is equal to log of म्हणजे 1/root tan x into कोणाचा डेरिव्हेटिव्ह f of x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय इंटू मध्ये रूट tan x चा डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, तर डायरेक्ट सॉल्व्ह करतो। रूट tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर 1/2 into रूट tan x आणि इंटू मध्ये tan x चा डेरिव्हेटिव्ह होणार आहे sec square x। ठीक आहे, याला जर थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं 1 into 1 into sec square म्हणजे न्यूमरेटर राहील तुमच्याकडे sec square आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा 2 आणि रूट tan into रूट tan होईल तुमचं tan। ठीक आहे, dy by dx। आता क्वेश्चन मध्ये काय विचारलेले आहे, dy by dx at x is equal to pi by 4। ठीक आहे, चला x च्या जागेवर pi by 4 टाका, dy by dx at x is equal to pi by 4। चला जिथे x आहे तिथे pi by 4 टाका, sec square pi by 4 upon 2 into tan pi by 4। आता बघा डिनॉमिनेटर मध्ये tan pi by 4 ची व्हॅल्यू किती येणार आहे 1, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये तुमच्याकडे 2 आला
आणि इथं सेक स्क्वेअर पाय बाय 4 आहे बघा. सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते √2 आणि इथं सेक स्क्वेअर पाय बाय 4 आहे म्हणजे न्यूमरेटर मध्ये येणार 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 2 × 1 येणार आहे डिनॉमिनेटरला 2/2 आन्सर तुमचं येणार आहे 1 म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू. लेक्चर बघत असताना व्हिडिओ बघत असताना जर क्वेश्चन्स तुम्हाला समजला आणि तुमचं जर असं तुम्हाला वाटत असेल की आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो तर व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. आणि जर नाही सॉल्व्ह करता आला तर मग समोर कंटिन्यू करा, जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे बघा. चला आणि एक्सप्लेनेशन लागत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला सेकंड एक्झाम्पल डिस्कस करू आपण. म्हणजे सेकंड क्वेश्चन. आणि आपले लेक्चर्स जास्तीत जास्त शेअर करा, जास्त मुलांपर्यंत पाठवा. जे मुलं खरंच अभ्यास करणारे आहेत, स्टडी करणारे आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा. किंवा म्हणजे आता हे बघा PYQ किंवा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जर युट्यूबला बघत असाल तर जास्तीत जास्त पेड मध्ये देतात. आपण एक फ्री ऑब्जेक्टिव्ह पूर्ण जवळजवळ जेवढा सिलेबस आपला मॅथ्सचा आहे तेवढे आपण देण्याचे प्रयत्न करणार आहे. म्हणून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओज पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. तुमचं नक्की याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलचे अपडेट्स मिळत राहतील तुम्हाला. चला सेकंड क्वेश्चन आपण डिस्कस करू. थोडा क्वेश्चन लिहिण्यामध्ये वेळ जाईल. इफ y = cos of sin x² देन डिवाइड बाय dx. पण काही जास्त वेळ जात नाही बाळांनो, छोटे छोटे क्वेश्चन्स असतात ना, लिहिण्यासाठी जास्त वेळ जात नाही मॅथ मध्ये. डिवाइड बाय dx ऍट x = √π/2. ठीक आहे. √π/2 वर डेरिव्हेटिव्ह काढायचा फंक्शनचा इज. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे 2, -1, -2 आणि 0. चला बघा क्वेश्चन, पहिले क्वेश्चन समजून घ्या तुम्ही. क्वेश्चन रीडिंग पण एक टेक्निक आहे. क्वेश्चन रीड करायचा, प्रॉपर क्वेश्चन समजला की मग क्वेश्चनचं अनालिसिस करून घ्यायचं. पहिले बघा क्वेश्चन काय, y = cos of sin x². देन डिवाइड बाय dx ऍट x √π/2. आता हा क्वेश्चन बघा कोणत्या इयरला विचारलेला आहे, 2022 चा क्वेश्चन आहे. 2022. ठीक आहे. चला सॉल्व्ह करू. बघा रूल बघा कोणता लागणार आहे, cos fx वाला लागणार आहे. cos fx हा fx आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो -sin x. मग जर या x च्या जागेवर दुसरं फंक्शन असेल म्हणजे समजा cos fx असेल तर सिंपल लँग्वेज मध्ये बघा डेरिव्हेटिव्ह असतो -sin fx into f'(x). मग चला या रूलच्या अकॉर्डिंग आपण डिफरन्शिएट करू. cos fx चा डेरिव्हेटिव्ह -sin fx into f'(x). चला बघा y = cos of sin x². मग याला डिफरन्शिएट केलं तर डिवाइड बाय dx = cos चा डेरिव्हेटिव्ह sin x². या फंक्शन ऍज इट इज ठेवा इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह ऑफ डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. नाहीतर बघा एक स्टेप शिल्लक, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x². नेक्स्ट स्टेप मध्ये बघा -sin of sin x². ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x². आता sin x² चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, cos x² आणि इंटू मध्ये x² चा डेरिव्हेटिव्ह twice x. ठीक आहे. चला आता टाकू आपण डिवाइड बाय dx. कोणत्या पॉइंटवर व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह काढायचा, √π/2 वर डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे डिवाइड बाय dx x च्या जागेवर टाका √π/2 -sin of sin. आता इथे बघा मी x च्या जागेवर काय टाकणार आहे, √π/2. पण इथे x² आहे म्हणजे √π/2 जर टाकलं तर काय होईल, रूट कॅन्सल होईल म्हणजे sin π/2 इंटू cos of इथे पण π/2 इंटू 2 इंटू √π/2. आता इथे बघा sin π/2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, sin π/2 y ऍक्सिस वर काय असतो, 0 असतो. sin π/2 sin π/2 ओके 1 असतो. sin π/2 1 म्हणजे मायनस sin of 1 आणि cos π/2 y ऍक्सिस वर 0 असतो. cos π/2 cos 90 बघा इथे cos 90 कारण cos थीटा हा असतो आपला x आणि sin थीटा असतो y.
मग 90 डिग्री म्हणजे इथे असतो तुमचा अँगल, इथे y काय असतो, इथे x काय असतो 0, म्हणजे cos π/2 0 येणार आहे. हे झालं sin 1 आणि इथे बघा cos π/2 0, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे. आता इकडे सॉल्व्ह करायचं काम नाही तुम्हाला, हे मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आलं म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. चला नेक्स्ट बघू आता.